तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आणि तो ट्विस्ट असा असणार आहे की युगने सुलक्षणाला लाडीगोडी लावून तिच्याकडून बांगड्या काढून घेतलेल्या असतात. कावेरी हे सगळं बघते आणि ती मोहितला फोन लावते. मोहित युगला बेड्या ठोकून घेऊन जात असतो. कावेरी त्याला सांगते, तू माच्या बांगड्या चोरल्यास. तू या घरात का आलायस ना मला चांगलंच माहिती आहे. यश सारखं दिसण्याचा फायदा घेतोयस तू. तुझी जागा जेलमध्येच आहे. युग म्हणतो, नाही ग, माझी जागा आत्ता जरी जेलमध्ये असली ना तरी मी तुला सांगतो, माझं चॅलेंज आहे तुला. तू स्वतःहून पायघड्या घालून मला या घरात घेऊन येशील. कावेरी म्हणते, अजिबात नाही. मोहित युगला घेऊन जातो. आता युगने तर चॅलेंज दिलंय. हे चॅलेंज तो कसं पूर्ण करतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की कावेरी युगला कोंडून ठेवते. युगचं शर्ट दरवाजात अडकलेलं असतं. युग शर्ट सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं शर्ट फाटतं. युगकडे घालण्यासाठी कपडेसुद्धा नसतात आणि युगला मित्राचा फोन येतो. मित्र युगला सांगतो की तू ज्या एका माणसाकडून पैसे घेतले होतेस ना तुझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी, तो माणूस इथे आला होता. तू त्याला पैसे दिले नाही आहे, गायब झाला हे त्याला कळलंय आणि तो मला धमकी देऊन गेलाय. तो आता मला मारणार आहे. युग मित्राला सांगतो की थोडे दिवसांसाठी कळ काढ, थोडे दिवसांसाठी सगळं सांभाळून घे. कारण या घरामध्ये मी आलोय ना, या घरामध्ये खूप पैसे आहेत. या घरामध्ये जर एखादी वस्तू चोरली आणि ती विकली ना तरी खूप पैसे मिळतील. मी एक काम करतो, हळूहळू या घरातल्या एक एक वस्तू चोरतो. म्हणजे कसं आहे ना, आपली चेन होईल. मित्रालाही वाटतं की युग काहीतरी करून दाखवेल. मित्र म्हणतो, चालेल मी इथे सांभाळतो, पण जास्त दिवस नाही. लवकरात लवकर तू काहीतरी कर. युग ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. युग विचार करत असतो की आता दुसरे कपडे कुठून घालायचे. तेवढ्यात सुलक्षणा त्याला आवाज देते, त्याला जेवायला बोलवते. युगकडे कपडेसुद्धा नसतात. आता काय करायचं, कुठून कपडे आणायचे या विचारात तो असतो. तर इथे कावेरी यशचं सगळं सामान घेऊन खोलीमध्ये येते. तिला यशची खूप आठवण येत असते. कावेरी ठरवते की हा युग माझ्या यशची जागा घेणारच नाही. मी त्याला घरातून हाकलून लावणार. कावेरी मोहितला फोन लावते आणि हा युग इथे कसा आलाय हे सगळं सांगते. कावेरी पुढे सांगते की मोहित जिजू, हा युग आलाय ना, त्याला आपल्या घरची सगळ्यांची माहिती आहे. तो पूर्ण रिसर्च करून आलाय. यशचं नातं काय आहे घरातल्यांसोबत, घरातल्यांची नावं काय आहे, यश आणि त्यांचं सगळं बॉन्डिंग कसं आहे हे सगळं त्याने माहिती काढली. आता आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. तो कोणीही असू शकतो, काहीही करू शकतो. तो जर युग घरामध्ये चोरी करून पळून गेला किंवा घरातल्यांना काही केलं तर ह्या सगळ्याला मीच जबाबदार असेल. कारण मला सगळं माहिती असून मी गप्प बसते. जिजू, काहीही करा, पण या युगची माहिती लवकरात लवकर काढा. हा का आलाय, कसा आलाय, अचानक का आलाय, हा काय करतोय, सगळी माहिती काढा. मोहित म्हणतो, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सगळी माहिती काढतो. कावेरी फोन ठेवते आणि तेवढ्यात तिला सुलक्षणाचा मोठ्याने बोलण्याचा आवाज येतो. सुलक्षणा म्हणते, यश, अरे हे काय घातलेस तू. कावेरी मनात म्हणते, यश म्हणजे हा कपडे चेंज करून आलाय, पण याचे कपडे तर नाही याच्याकडे आणि यशचे सगळे कपडे माझ्याकडे. कावेरी धावत बाहेर येते. कावेरी समोर बघते तर युग बाहेर येऊन उभा असतो. त्याने धोतर नेसलेलं असतं आणि त्याची चांगुलपणाची नाटकं चालू असतात. सुलक्षणा म्हणते, अरे यश, हे काय घातलेस तू. युग म्हणतो, मा, अगं ते मी लंडनला होतो ना, इतके दिवस पूजा अर्चा काही केली नाही आणि माझा ॲक्सिडेंट पण झाला होता. ॲक्सिडेंटमधून मी वाचलो, त्यामुळे ठरवलं की आता पूजा करणार, नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतरच जेवणार. सुलक्षणा पूजेची तयारी करायला बाजूला जाते. कावेरी युगकडे येते आणि त्याला म्हणते, काय रे, तुझ्याकडे तर कपडे नव्हते ना, मग हे धोतर. हे धोतर कमी आणि पडद्याचं कापड जास्त वाटते. त्यावेळेस युगला आठवतं की सुलक्षणाने जेवणासाठी आवाज दिला, पण युगचे कपडे खराब झाले होते, त्याच्याकडे कपडे नव्हते. त्यामुळे युगकडे एकच ऑप्शन होता, तो म्हणजे पडदा. त्याने पडद्याचं धोतर नेसलं आणि बाहेर आला. युग म्हणतो, हे बघ कावेरी, आत्ता जरी माझ्याकडे कपडे नसले ना तरी मी तुला चॅलेंज देतो. थोड्या वेळाने तू तुझ्या हाताने मला कपडे आणून देशील. कावेरी म्हणते, अशक्य, मी तसं करणारच नाही. तर थोड्या वेळाने सुलक्षणा आणि युग दोघंही देवाला नैवेद्य दाखवतात, पूजा वगैरे करतात. आणि सुलक्षणा म्हणते, यश, जा आता पटकन कपडे घालून ये. असं उघडा जेवायला बसू नको, थंडी वगैरे भरेल. यशकडे तर कपडेच नाही आहे. यश थोडा विचार करतो आणि म्हणतो, कावेरी, अगं माझे इस्त्रीचे कपडे नाही आहेत, कुठल्याच कपड्यांना इस्त्री नाही आहे. कदाचित मी येण्याच्या आनंदामध्ये कपड्याला इस्त्री करायची राहिली आहे का. सुलक्षणा म्हणते, कावेरी, हे काय वागणं झालंय. जा पटकन, मी जेवायला वाढते, तू पटकन ह्याला कपडे इस्त्री करून दे. कावेरीचा नाईलाज होतो आणि कावेरी कपड्यांना इस्त्री करायला जाते. युगसुद्धा तिच्या मागे जातो. तर रूममध्ये कावेरी चिडचिड करत यशच्या कपड्यांना इस्त्री करत असते.
यशचे कपडे युगला द्यायचं हे तिला काही पटत नसतं. युग तिथे येतो आणि कावेरीला खूप चिडवत असतो. तो कावेरीकडून शर्ट पॅन्ट या दोघांनाही इस्त्री करून घेतो आणि युग कावेरीला म्हणतो, कावेरी अगं तू तर मला चॅलेंज दिलं होतंस ना की मी तुला या घरातून बाहेर काढून दाखवेन, पण अगं मीच तुला तुझ्या रूमच्या बाहेर काढून दाखवलं. कावेरी यावरून एक गोष्ट तर सिद्ध होते ना की तू माझ्यासमोर जिंकू शकत नाही. त्यामुळे सांगतोय ते ऐक, माझ्याशी भांडू नकोस. अगं तू कधीच जिंकणार नाही. मी तर म्हणतोय ना माझ्यासोबत पार्टनरशिप कर आणि मला 2 कोटी रुपये देऊन टाक. कावेरी म्हणते, 2 कोटी रुपये तुला अजिबात देणार नाही. मी तर तुला चॅलेंज देते, मी तुला या घरामध्ये राहू देणार नाही. तू स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सांगशील की तू यश नाही युग आहेस. कावेरी युगला चॅलेंज देऊन तिथून निघून जाते. तर थोड्या वेळाने युग जेवायला बाहेर येतो. यश उदय दोघंही जेवायला बसतात. सुलक्षणाने सगळे पदार्थ केलेले असतात. चांदीच्या ताटात सगळे पदार्थ वाटलेले असतात. युग ते चांदीचं ताट बघतो आणि मनात म्हणतो, बाप रे, चांदीच्या ताटात जेवायला 1 ताट जरी विकलं तरी खूप पैसे येतील. युग ते चांदीचं ताट, एवढं जेवण, एवढं बघून एकदम हागाशासारखा जेवायला लागतो. तो घाईघाईने जेवत असतो. सगळे म्हणतात, अरे यश, काय झाले तुला? असं का जेवतोयस? पहिल्यांदा घरात जेवतोयस का? युग म्हणतो, नाही, काय ना, मी 1 महिनाभर तिथे होतो, लंडनला होतो. त्यामुळे घरचं जेवण मी खूप मिस केलं आणि त्यात तुमच्या हातचं जेवण. तुम्ही सगळे खूप छान जेवण बनवता, मला खूप आवडतं. सगळ्यांना युगचं बोलणं पटतं. युग पुन्हा आकाशासारखा जेवायला लागतो आणि त्याला ठसका लागतो. सुलक्षणा म्हणते, कावेरी अगं त्याला पाणी दे, पाठीवरून हात फिरव. कावेरी युगला पाणी देते आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते. युग पटकन तिला लांब ढकलतो. त्याला गुदगुल्या होतात आणि पाण्याचा ग्लास खाली पडतो. सुलक्षणा म्हणते, कावेरी हे काय गं, तुझं लक्ष कुठं असतं? मगाशी इस्त्री नव्हती आणि आता हे पाणी सांडलेस तू. पौर्णिमा म्हणते, वहिनी कसं लक्ष लागणार? मी तर म्हणते ना सत्यनारायणची पूजा करून घ्या. सत्यनारायणची पूजा झाली की दोघं एकत्र राहायला लागतील आणि दोघांचा संसार पण चालू होईल. मग कावेरीचं सगळीकडे लक्ष लागेल. सगळे कावेरीला चिडवतात. कावेरी मनात म्हणते, बाप रे, म्हणजे पूजा झाली तर हा युग माझ्या रूममध्ये राहायला येईल, नवरा म्हणून राहायला येईल. नाही नाही, असं व्हायला नको. कावेरी विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात म्हणजे 4 डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की कावेरी मोहितला बोलवून घेते. मोहित युगला बेड्या ठोकतो आणि कावेरी म्हणते, माच्या बांगड्या तू चोरल्यास, यशसारखा दिसण्याचा फायदा उचलतोयस का तू? पण एक लक्षात ठेव, तू यशसारखा दिसला जरी ना तरी यशसारखा कधीच होऊ शकत नाही. आय हेट यू. युग म्हणतो, कोण आहेस ग तू? स्वतःला कोण समजतेस? तुझ्यासारख्या काकूबाई हवी तरी कोणाला? कावेरी म्हणते, तुझी जागा आहे ना जेलमध्येच आहे. युग म्हणतो, हो का? माझी जागा कुठे आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आणि कावेरी, मी तुला सांगतो, तू आत्ता मला इथून बाहेर काढतेस ना, पण एक वेळ अशी येईल ना, तू स्वतःहून मला हाताला धरून पायघड्या घालून या घरामध्ये घेऊन येशील, माझं स्वागत करशील. कावेरी म्हणते, अशक्य, तसं मी करणारच नाही. कावेरी निघून जात असते. कावेरीचा पदर युगच्या हातातल्या बेड्यांमध्ये अडकलेला असतो. ते दोघं 2 दिशेला जातात आणि पुन्हा जवळ येतात.